व्याज म्हणून वसूल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच या शासन निर्णयाद्वारे झोपडपट्टी वासियांव्यतिरिक्त ABS 1995 पर्यंत रहिवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियमाकुल करताना त्यांच्याकडे जे पुरावे आहेत, अर्ज त्यांनी ग्रामपंचायतला सादर करावे, ते पंचायत समितीला होते. याच्यासाठी तहसीलदारांना अधिकार आहेत, त्या अंतर्गत ते काही निर्णय घेतील. म्हणजे एखाद्याने समजा घर बांधलेलं असेल ग्रामपंचायतच्या जागेवरती, निवासी अतिक्रमण पाहिजे. निवासी अतिक्रमण असेल तर ते त्यांनी जाऊन तुमच्याकडे अर्ज पत्र व्यवहार करायचा. तुमचे सगळे त्यात आम्ही पंचायत समितीला सादर करणार. त्याचे अधिकार सगळे तहसीलदारांना आहेत. ते जे निर्णय घेतील तो आणखी फक्त माणसांसाठी का निवासी म्हणजे घर म्हणता येईल ना आपल्याला. तुम्हाला ह्यांचा जेवढा अजून काही त्याची तारीख सांगा. तुम्ही किती सालपासून मागसाठी? 2011 पूर्वीची. 11 पासून मागचीच की ग्रामपंचायत स्थापन झाली म्हणलं ना आता झालं काय 2011च्या अगोदर ते आहे शासकीय निवासी लक्षात ठेवा सगळ्यांनी ज्याची घरं असतील ते कायमस्वरूपी करून घ्या. हो पुरावे काय काय विचारा काय पुरावे काय द्यायचे काय पुरावे द्यायचे विचारायचे. हो पुरावे विचारा ना काय द्यायच्यात. मग काय नक्की काय असतील ते पुरावे? 2015च्या अगोदर पहिलं गायरनच होतं. पण एक आहे ना अध्यक्षाच्या परवानगी जल जीवनची पाईपलाईन कॅनेलने गेली आणि मी एकटाच कॅनेलने जात नाही. समधी लोक कॅनेल चालाय सुद्धा येत नाही. तर जल जीवन मला कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिले की खडं बिडं भरायची ते का नाही ती सांगा. मी JCB लावून पदर भरले काय वेळेला. हे JCB वाला सुद्धा इथं साक्षर आहे. ही जाणीवपूर्वक एका राजकारण आहे तेवढं ती सांगा. त्याचं बिल काढले हो. जलजीवनचा जरी विषय तुमच्या अखत्यारीत नसला तरी ग्रामपंचायत संबंधित गावामध्ये जर जलजीवनने काय धुडकूस घातला असेल तर त्यांना पत्र देऊ शकते. तुम्ही पत्र देण्याची व्यवस्था करा. तुमच्या विषय तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही टाळू शकत नाही विषय. लक्षात घ्या. गाव शेवटी तुमचं आहे. लक्षात घ्या. नाही त्या कॅनेलने कुठे हितनं जावा त्याला जाता सुद्धा येत नाही. मी जाणीवपूर्वक आणि हितवून इस्केप पासून इकडं मुरम टाकलाय निम्यापर्यंत. म्हणजे राजकारण केलं काय मी राजकारण म्हणजे जाणीवपूर्वक लोक बघून मुरम टाकायला. पण तिथून पुढे काय बाबा ही काय जात नाही का. आणि जलजीवन मिशनचं काम गावामध्ये कसं झालंय काय झालंय ते शासकीय नियमानुसार सरपंच आणि ग्रामसेवकाची जबाबदारी असते. आणि दुसरी गोष्ट बघा भाऊ, आता हिथं मुरम टाकलाय शाळेमधून. आता हिथं पुरं बसायची हे जेव बसते का पोरं नाही टाकू द्या. बसते का पोरं हे जेव. 15 ऑगस्ट दिवशी माझं वैयक्तिक मत आहे. मी स्पष्ट मायकवर सांगणार आहे पोराला इथं बसू नका. आणि ज्याला कोणाला काय करायचं ती करू शकतो. माझ्या कसं ही संधी पोटाने खाली वाचवायचं खडकात त्या. आणि ती संधी पोरं इकडे वर घ्यायची लहानग्यांना खाली बसून जाणीवपूर्वक. इथं चिकोल तर 12 महिने 18 काळ आहे. आणि आता 15 ऑगस्ट आला की सोंग करायची 4-2 पट्या टाकायच्या आणि नुसतं खडाक टाकायचं. किती मध्ये येतो वाटतं बरं तुम्हाला? लहानग्यांना नाही खाली बस चुकच आहे ना. बरोबर केवढे येते बरं पोरं कोणाची तुमची आमचीच आहे ना. सगळ्यांचीच मुलं आहेत सगळी. जाणीवपूर्वक असं दगड आणून टाकायचं आणि त्याच्यावर पुन्हा म्हणायचं काय आम्ही स्वच्छ केलं.
ते कॅनेल काय होतं ही प्रोसिडिंगला वडा त्या मुरमाचं ती बाबा खड्डं भरणार आहे का नाही नसेल भरणार तरी तुम्ही सांगा ग्रामपंचायत आम्ही भरत नाही आमच्या पद्धतीने आम्ही घेतो करून. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू होतात ना तिथं 15 ऑगस्टला लहान गेला तिथं करायचं त्या कार्यक्रम नाही ना दुसरा एक तसं नाही आहे. 3 वर्ष झाला त्रास चालू आहे. मला एकटा मी पदर कधी शिकवायचे स्वतः कोणी भरला भरून तिथं आम्ही पदर भरला खर्च कधी मार्केटचं पोरग ती सुद्धा आहे नाही, जलजीवनवाल्यांनी- म्हणजे ही माणसं राजकारणाची बघायची आणि तेवढ्या पुरतं करून निर्णय द्यायची. घेऊन तुम्ही सचिव म्हणून त्याच्यावरती पत्र काढली पाहिजे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्या गावात लोकसंख्येच्या म्हणजे आपल्या इंडस्ट्री नाही गावामध्ये ज्या दूध डेअरी आहेत व्यवसाय आहेत चालू ते व्यवसायात तुमच्याकडून एनओसी घेतलेली आहे का ग्रामपंचायतीकडून ऐन वेळेच्या विषयामध्ये किंवा त्याच्याकडून ग्रामपंचायत त्यांच्याकडे काय कर आकारते का त्याचं काय आहे का तुमच्याकडे किंवा काय का करत नाही बाबा काय कारण आहेत कर न आकारण्याचे सांगा ना तुम्ही आता सगळे गावात कारण तिथं जो निधी येणार आहे तुम्हाला तो कर लाखो रुपयामध्ये येणार आहे. या कवठळी गावामध्ये अनेक डेरे आहेत लक्षात घ्या दूध डेरे आहेत लोकांच्या तर डेरे आहेत व्यवसाय आहेत वेगवेगळे तो व्यवसाय माझा जरी असला तर मी पण शासकीय नियमानुसार कर भरला पाहिजे कारण गावाचं उत्पन्न कसं चालणार त्याच्यानुसार लक्षात आलं तर तुम्ही काय आतापर्यंत केलं तुम्ही आल्यापासून ते आम्हाला जरा सांगा समजून सगळ्या गावात. उत्पन्न वाढवण्यासाठी वाढवण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंचाची जबाबदारी असते हे मान्य. तू एनओसी घेतली का आमच्या गावात तो प्रदूषण करतोय का हे पाहणं सगळं ग्रामपंचायतीचं काम आहे कारण त्याचं वार्षिक काठी काहीतरी त्याचं जे व्यवसाय करतोय त्याच्या काहीतरी टक्केवारी काहीतरी असेल ना कर आकारणं ग्रामपंचायतीला तो ग्रामपंचायत जर कर मिळाला तर आपल्या आणखीन गावाचं उत्पन्न वाढेल आणखीन गावात सुधारणा होतील त्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे ना. तुम्ही काय आतापर्यंत केलेलं आहे का किती गावात व्यवसाय आहेत आम्हाला जरा सांगा ना. तुमच्या माहितीनुसार व्यवसाय किती आहेत? व्यवसाय त्यांच्याकडून कुठे आहेत? कोणाकडून आकारला काय का आणि त्याच्यातून काय विकास काम केलं का मग तुम्ही त्याच्यामध्ये आता नोटीस काढणार आहेत काय करणार आम्हाला सांगा ना असं म्हणजे सगळ्या लोकांना लक्षात घ्या. त्याला कारवाई माहिती घ्यायची नंतर कारवाई करूया पण मला कळवते म्हणजे. कारवाई नाही कारवाईची मागणी आम्ही कोणाचीच कारवाई नाही. करा म्हणत नाही बोला. आम्हाला गावच्या विकासासाठी पैसा तो उपलब्ध झाला पाहिजे कारवाई बिलकुल नाही व्यवसाय कारवाई करू नका, व्यवसाय केला आणखीन पाहिजे. वाढू द्या आणखीन कुणी पण व्यवसाय मोठं टाकू द्या. 10 व्यवसाय टाकू द्या गावाचा विकासच वाढतो फक्त त्यांनी त्यातून काय कर असेल तर उपलब्ध महसूल व्हावा ग्रामपंचायतीला नियमानुसार जमा केला पाहिजे ना. कारण आता उद्या 15 ऑगस्ट आहे इथं आपण उभं राहू शकत नाही त्या लहानग्यांना इथे एवढी बेकार अवस्था आहे तुमच्याकडे इथं राहू शकतो का आपण जर उभं? तोच जर पैसा असता ग्रामपंचायतीकडे त्या व्यवसायातून उभा राहिला किंवा महसूल तुम्ही गोळा केला असता तरी तर तुम्ही ब्लॉक टाकू शकता ना. मला सांगा ना. मला माहिती घेऊ द्या मग तुम्हाला कळवते मी काय आहे. सांग ना, सांग ना. त्याचा अर्थ असंच होतोय तो उपलब्ध ग्रामपंचायतीमध्ये तो अहवाल उपलब्ध नाही बरोबर आहे का बरोबर आहे का चुकीचं आहे? ग्रामपंचायत मध्ये आहे का नाही आपण हे लाईव्ह कर उपलब्ध आहे का नाही ना 2023 आणि 24 चा 24-25 नाही 24-25 चं ऑडिट आत्ताशिक झालंय त्यांचं 25 झाले आता बरोबर ठीक आहे म्हणजे तो उपलब्धच नाही अहवाल ग्रामपंचायतीत उपलब्ध सगळ्यांना दिला ते मी सांगते. ठीक आहे नाही उत्तर तेवढंच अपेक्षित होतं बाकी काय नाही. ऑडिटला गेला असं दप्तर तर तुम्ही देऊ शकता ऑडिट ठीक आहे झाल्यानंतर उपलब्ध झाल्यावरती दे असं सांगा ना ऑडिटला दप्तर गेलं असतं तर दप्तर गेलंय नसलं गेलं तर नाही गेलं असं सांगा ना आल्यानंतर देऊ असं काहीतरी सांगा ना. हे आता पुढचा विषय काय काय अडचण नाही. लोकचं दप्तर नाही म्हणजे त्या थोडक्यात ग्रामपंचायत दप्तर नाही मग ते दप्तर गेलं कुठं मग ते दप्तर समजा नसतं तर ते झालेली कामाची तुम्ही हे केलं कुठं. शासनाच्या एक मिनिट ऐकून घ्या सगळ्यांनी शासनाचं ऑडिट ऑडिट ऐका की 24-25 ऑडिट होत या 23-24 होत नाही काय नाही 25-26 होत आहे आणि मग मागचं कुठे गेलं आपली ग्रामपंचायत मागचं गोष्ट चोरी गेलं म्हणून सांगा की नाही इथं आपली ग्रामपंचायत 2023 आणि 24 चा तसं नाही होत. ऐका आपली पीक पाणी हो थांबा एक जणांनी बोलायचं. आपली घराची रानाची जरी पीक पाणी लावायचं म्हणलं हो मॅडम ऐकताय 23-24 पीक पाणी आपण लावायला गेलो तर 25-26 होत नाही पुन्हा आणि 25 आहे का तुमच्यापाशी आता उपलब्ध? त्यांना उत्तर दे सांगा की आम्हाला उपलब्ध नाही मॅडमचं उत्तर आहे, उपलब्ध नाही काय अडचण आहे? नाही म्हणल्यावर नाही मॅडम दुसऱ्याला विचारू अहो तसं मॅडम चार्ज कसं काय तुम्ही घेतला अपुरा चार्ज कसा घेतला अपुरा फाईलमध्ये अहो तसं नाही मॅडम तुम्ही ऐका
तसं नाही. तुम्ही आला किती साली? 25 साली किंवा 24 साली तुम्ही आला. तुम्ही मॅडम दप्तर ताब्यात घेताना तुम्ही दप्तर कसं काय अर्ध ताब्यात घेतलं? आपली आम्हाला ग्रामपंचायत अहवाल सांगा की आम्हाला तुम्ही चार्ज घेताना चार्ज अपुरा कसं काय घेतला? 25 24 23 दप्तर शिल्लक नाही. दप्तर कसं काय गेलं? कुठे गेलं मग? चोरमलेच होते ना. हा, चोरमले. चोरमलेंच्या काळातलं अवेलेबल आहे. चोरमलेच्या काळात अवेलेबल माकडांच्या काळातलं आपलं हे आपलं राणी हिरामन माकड सरपंच होते त्यांच्या पण काळात अवेलेबल आहे. नाही नाही, तुम्ही घेतानाच मॅडम घ्यायचं नव्हतं कारभार. अर्धा कारभार घेतला तुम्ही हातात. मॅडम तुम्ही गप बसून मुंडकं बघता हलवू नका, उत्तर द्या की जे दप्तर नाही गेलं नाही, कुठं? अर्ध घेतलं कसं? दप्तर गेलं कुठे तुम्ही बोलून सांगा ना. नाही म्हणतात, ऐकून घ्या. नाही म्हणतात. माझा एक प्रश्न आहे. मॅडम गाढव करू नका. एकच प्रश्न आहे सरपंच. 1 ते 33 नमुना आहेत आपल्या ग्रामपंचायतीचा. हो मॅडम. कारवा करू नका. एक मिनिट ऐका. विषय तेवढ्या 2 शब्दाचा आहे फक्त. हो मॅडम इकडे बघा. हो मॅडम 1 ते 33 नमुना आहे तुमचं. 1 ते 33 नमुन्यापैकी तुम्ही सगळं नमुना घेतल्याशिवाय पदभार स्वीकारला कसं काय? 1 ते 33 नमुना तुमची फाईल असती ताब्यात घेताना किंवा ही करताना. बाबा 1 ते 33 नमुन्याची तुम्ही सह्या करून घेता, इथून मोरवा जबाबदारी घेता. तुम्ही 1 ते 33 नमुना नसताना तुम्ही चार्ज घेतला कसं काय? पुणे घ्यायला हवा तुम्ही, बीडीओ घ्यायला हवा का तुम्हाला? हो नाही विस्तार अधिकारी आलत, मला मन माहिती आहे. विस्तार अधिकाऱ्यांनी घ्यायला लावला का तुम्हाला? घ्यायला लावला कुणी? अर्धा चार्ज 1 ते 33 न म्हणून तुमच्याकडे उपलब्ध नसताना तुम्ही चार्ज घेतलाच कसं काय आणि का म्हणून घेतला? बसतो का ही शासन निर्णयामध्ये तुमच्या ह्यात बसतो का? नियमावलीत आहे का असं अर्धा चार्ज घ्यायचा? बोलताय मॅडम का? मॅडमच्या ह्याच्या उत्तर प्रतिक्रिया पाहिजे. नाही नाही, ऐका ना मॅडम. बघा, विचारलं पोरांनी तर त्यांचं तुम्ही समाधान काय करा. कुणीतरी विचारलं तर समजा तुम्ही याच्या काळात ते जर दप्तरच तिथं नसेल तर तुम्ही नाही म्हणून सांगा ना. तुमच्या कशाला घेता जबाबदारी? ऐका ना, तेच किंवा त्यांनी तुम्हाला दिलं नाही किंवा तुम्ही कोणाकडे तरी तपासायला दिले तर तुम्ही सरळ सांगा ना. सरपंच तसं नाही. सरपंच ऐका ना, त्यांना सांगू द्या काय सांगायचं, काय ते सांगतील ना. त्यांना बोलू दे नका. त्यांना तुम्हाला जे योग्य वाटते का मॅडमची प्रत्येक गावकऱ्यांनी एक जण बोला. मॅडम किंवा नाही विषय मिटतोय. कारवा करू नका. एवढा प्रश्न उत्तर द्या. हो किंवा नाही उत्तर सगळी बसा मॅडम बोलते. मॅडम बसले नका. थोडस तुम्ही खाली बसा. सगळी जर बोलू द्या मॅडमला बोलू द्या की. मॅडम बोला तुम्ही. मॅडम उत्तर द्याय पाहिजे. हो किंवा नाही उत्तर द्या. विषय संपतोय तिथे जागेवर. पुढचा विषय घ्यायला तुम्ही हो किंवा नाही म्हणून टाका. तुम्ही जबाबदार अधिकारी. विषय काहीच नाही. ऑडिट नोट वरून उपलब्ध झाल्यावर तुम्हाला मिळेल ती. आता नाही का? आता नाही. आता ऑफिस मध्ये नाही हा चला चालतंय. विषय संपला. विषय संपला. जलजीवनचं पूर्ण काम झालं. कुठं झालं? मला उद्या सुनावणी. मला ऐकून घ्या. नाही तुम्ही पत्र का दिलं? नाही पंचायत समितीला पत्र दिलंय तुम्ही की काम पूर्ण झालंय जलजीवनचं कवटळी. कुठं झालंय? तुम्हाला 3 नंबर वार्ड माहित आहे का? मला सांगा बघ. तुम्ही नाही दिले. तुम्ही किती दिवस झाला गावात आहे? 3 नंबर वार्ड माहित आहे का तुम्हाला? एवढा पाईप नाही साहेब. तुम्ही तक्रार घेऊन आलता का मॅडम? हो. त्यावेळेस तुम्ही दिले का? त्यांनी मागं मीटिंग मध्ये असंच कालवा केला होता. अर्ज वगैरे काही नाही. अहो, असं म्या- बरं ठीक आहे. त्याची सुनावणी होते ते होऊन जाईल. अहो, म्या चौकशी आली. त्याची सुनावणी आली. भारतीय उत्तर काय हा त्याची सुनावणी होते. त्यांनी पत्र दिले की पाईप लाईन पूर्ण झाली. उद्या सुनावणी आहे. मॅडम पुढे गावकऱ्यांची अपेक्षित माझ्या घरातून पुरावा द्या का मॅडम? अपेक्षित उत्तर हो किंवा नाही मॅडमला देऊ द्या. आपल्या गावामध्ये
आपल्या गावामध्ये किती सार्वजनिक शौचालय आहेत? हा किती सांगा ना, उत्तर द्या. गावामध्ये किती सार्वजनिक शौचालय आहेत आपल्या गावामध्ये? हा सार्वजनिक शौचालय किती आहेत? मोठ्याने विचार मोठ्याने विचार. गावामध्ये आपल्या सार्वजनिक शौचालय किती आहेत? आणि ग्रामपंचायतीत किती दाखवली आपल्या गावामध्ये किती सार्वजनिक शौचालय आहेत? तुम्हाला काय माहिती पाहिजे असलं तर लिखी अर्ज द्या मला, तुम्हाला माहिती मिळाली एवढं बोला. काय विषय त्याचं रजिस्टर असेल की काय? किती सार्वजनिक शौचालयाची नोंद आहे ग्रामपंचायतीमध्ये? आपण तुम्ही अर्ज द्या त्यानुसार तुम्हाला माहिती मिळणार. आता अर्ज जातो की नाही ते काय सांग. अर्ज देता दुसरा कोणाचा आहे का? अर्ज देता गोंधळ करू नका रे, गोंधळ करून काय होणार आहे का? हा, सांग. 7 शौचालय दाखवले, त्याची बिलं पण येत आहेत. समजू दे ना, लाईव्ह लोकांना समजेल. आणि पंचायत समिती चौकशी केली असता आपल्या गावामध्ये 7 सार्वजनिक शौचालय आहेत. माहिती कोणी दिली याची? ह्याची पंचायत समितीमध्ये आम्ही तिथं विचारणा केली की कवठे गावामध्ये किती मॅडमला आम्ही अर्ज केला होता. त्याच्यामध्ये माहिती विचारली होती, ती अपुरी माहिती दिली, त्यांनी पूर्ण माहिती दिली नाही. त्याच्यामध्ये सार्वजनिक शौचालयाची माहिती त्यांनी मेन्शन केली नाही. आपल्या 7 सार्वजनिक शौचालय आहेत आपल्या गावामध्ये. आहेत काय 7 सार्वजनिक शौचालय? हा कुठं आहेत? आहेत का लोकांना माहिती? लोकेशन सांगा त्यांचं. लोकेशन तरी असं आहे पाहिजे. लोकेशन खामगाववाडी, कवठळे, गावठाण 2. माझ्या मंदिरापाशी आहे. आहे का? बाळूमाच्या मंदिरापाशी. अहो, एकच मिनिट. मॅडम आज उत्तर देत तयार नाही. शांत बसते ते. शांत बसते, ह्याचा अर्थ सगळा भ्रष्टाचार आहे. 1 मिनिट ऐका ना, 1 मिनिट ऐका. मॅडम ऐका. ऐका ना, 7 शौचालय बांधलेली आहेत. लक्षात घ्या. आता ऐनवेळच्या विषयामध्ये तुम्ही आवाज काय करतो तुम्ही? प्रोसिडिंग आता ऐका इकडं. 7 पुस्तकं आहेत की नाही ते ला आपल्या ग्रामपंचायतनं बिल काढलंय सार्वजनिक शौचालयाच्या नावानं 2,21,700. तर ते सार्वजनिक शौचालय कुठं आहे हे माहीत असलं तर कोणी सांगा. लोकेशन इथं दाखवलेलं नाही. लोकेशन नाही, 7 शौचालय आहेत, त्यातील 2 फक्त लोकेशन आहेत, ते खामगाववाडीचे आहेत. तर सार्वजनिक ऐकून घ्या 1 मिनिट. जे ऐका इकडं 1 मिनिट ऐका. जे पदसिद्ध सदस्य आहेत इथं काय शासनाचा जी आर काय 1 मिनिट ऐका, सगळ्यांना सांगतोय. जे पदसिद्ध सदस्य आहेत, जे सरपंच आहेत आणि जे ग्रामसेवक आहेत, ते स्वतः त्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे. इथं लाईव्ह आहे. दुसऱ्या व्यक्तीनं ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतो. हे गावकऱ्यांनी लक्षात ठेवायचंय. ह्याचं उत्तर एकतर सरपंच देतील त्यावेळेचे, किंवा आणि ते स्वतः, किंवा सचिव. त्यावेळेचा सरपंच का कधीचा? त्यावेळेस आता हे सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम कधी केलं? 21-22 ला. त्यावेळेस कोण सरपंच होतं? तर त्यावेळेस कोण सरपंच होतं त्यांनी उत्तर द्यायचं. आणि पदसिद्ध सदस्य समजा आता महिला कोण आहे, समजा माझी मम्मी कलावती प्रकाश काळेल, तर कलावती काळेलनच उत्तर देणं अपेक्षित आहे. शासनाचा तोही जी आर आहे की पुरुषानं उत्तर द्यायचं नाही किंवा तिच्या पतीने उत्तर द्यायचं नाही, हे स्पष्ट आहे. आणि तो अधिकार तुम्हाला आहे, तो सांगायला लावायचा की बाबा पुरुषांना उत्तर द्यायचं नाही, स्पष्ट आहे. हा, मग याचं उत्तर आहे का?
तुम्ही procedure आहे का घेत नाही मॅडम. का तर ह्याचं उत्तर नाही थोडक्यात काहीच नाही procedure. आता दुसरं ग्रामसभा घेण्यासाठी तुम्ही city करता. आम्ही आलो तुम्हाला. हा आता दुसरं शौचालय 1 मिनिट आम्हाला उत्तर देणं बाकी काय आम्हाला हे नाही फक्त हो किंवा नाही उत्तर द्या हा आता दुसरं बिल आहे 12/12/2022 सार्वजनिक शौचालयाचं काम करणे फरक कितीचा पडलाय फक्त 2 महिन्यात दुसरं शौचालय हा? ह्याचं बिल किती काढलंय दादासाहेब अंकुश बोम यांच्या नावाने बिल काढलंय 2,13,400 रुपये हा दुसरं शौचालय ह्या वेळेचे सरपंच आणि त्यावेळेचे आत्ताचे ग्रामसेवक यांना उत्तर देणं अपेक्षित आहे जर बांधलं असेल तर हो म्हणा नसेल तर बिनधास्त नाही म्हणा फक्त उत्तर त्याच व्यक्तीने देणं अपेक्षित आहे उत्तर इतरांनी द्यायचं नाही कारण पदसिद्ध सदस्य किंवा हे नाही. हा, सुनील तू असला ना तू उत्तर द्यायला काय तुला अडचण नाही. तू उत्तर बिनधास्त दे ते बांधले आमचे बरं ते जाऊ दे. बिलला एका बाथरूमला कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आहे बरं बरं आणि ती ज्याच्या काळात बाथरूम 22-23ची माझ्या काळात बाथरूम 2 का 3 ती तिन्ही बांधलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे की आणि तुमच्या महत्वाचं काळात ऐका हो, आहे ही का? माहिती आम्हाला त्या सरपंचांनी सांगितली आम्ही नाही दिली ऐका महत्वाचं तुम्ही ऐका हिंदी काय म्हणता जिनी माहिती दिली ऐका त्यांनी की. गुन्हा दाखल ऐका, होईल. ऐका, ऐका, ऐका. आम्हाला माहिती नाही, आम्हाला त्या सरपंचांनी ही माहिती बोलणं सांगितली चुकीचं सगळं आहे. आहे तुम्ही प्रश्न विचारा हो. तुम्ही प्रश्न विचारा थांबा, ऐका. तुम्ही प्रश्न विचारा हो. तुम्हाला ऐका. तुम्हाला प्रश्न विचारलाय का? ऐका की ऐका की. ऐका की. थांबा, 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 ऐका, ऐका, ऐका. आम्हाला माहिती आहे तेवढं सांगतो आम्ही गावातला नागरिक आम्हाला ग्रामसभा अधिकार आहे का नाही? तुम्ही ऐका तुम्ही उत्तर द्यायचे नसते तुम्ही ऐका की आम्ही गावचं नागरिक आम्हाला बोलायला अधिकार आहे का नाही? विरोधकांनी काय कानून लावते ती कागदपत्र बनावट करते ती काय लावलंय राव? हा काय लावलंय तमाशाला गावाला काय विकायचं नाही किती विकायचं नाही एवढा विकास होऊन तर गावाला नाव माझ्या वस्ती शाळेला कम्प्युटर शाळा फोडून कम्प्युटर चोरीला गेलाय तक्रार ही सगळं झालंय आमचं ती साहेब येऊन सुद्धा बघून गेल्यात हाय असं जिरलंय परत सौर ऊर्जाची जी ही दिलती ना ती बॅटरी सुद्धा ती चोरीला गेली आमच्या शाळेत अक्षर ती त्या सरांनी स्वतःहून बदली करून निघून गेलं ती सर दुसरं सर तिथं आल्या तर तिथं सीसीटीव्ही नाहीत कॅमेरा नाहीत काहीच नाही सांगतो आणि ग्रामसभेला हा विषय घ्या ना मग ₹5,500 रुपये 5,500 रुपये दिले तरी तुम्हाला सांगतो त्यांनी माझे पैसे म्हणजे दिलं नाही त्यातनं मॅरिट सर्टिफिकेट घेतलं घरकुल पट्टी टाकल्यामुळे मला मॅरिट सर्टिफिकेट श्रेया गोपासिंग जाधव यांचं नाव घर बांधले मी त्यांचं आता घर बांधले त्यांना होम लोन करायचे होम लोन करायचे मॅडम मागच्या वेळेस आलो तो मॅडम म्हणल्या चतुर्शी ॲपिडेट करून आण चतुर्शी ॲपिडेट करून आणले आता मागच्या वेळेस भावाला सह्या घ्यायला लावलं मावशीला भावाला तर मावशी म्हणले मॅडम म्हणले की माझा अधिकार नाही सही द्यायचा आता बँकेचं प्रमाणपत्र फक्त सही पाहिजे मॅडम कागदपत्र ही काय क्लिअर आहे बघा 2019 नंतर ते दाखले बंद झालेले आहेत चतुर्थीमा येलोपी वगैरे ते दाखले आपण देत नाही सरपंचाने त्याला अपील करून द्यायला सांगितलं आणि ते चतुर्थीमा सांगितलं सरपंच जे आपले 2019च्या पथानुसार आपण जन्ममृत्यू उतारे विवाह हे दाखले देतो सांगितलं हो चतुर्थीमा सरपंचाने कसं सांगितलेलं आहे सरपंचाने त्याला सांगितले माझं नाव सांगते आता ते कसं एक माणूस येतो वेगवेगळं सांगत आणि कोणाच्या काही असतं हे तर त्यांनी पत्र व्यवहार करा त्यानुसार त्यांना खाते देण्यात आता मॅडम आम्ही खाजगी विचारू का तुम्हाला एक प्रश्न माझा ग्रामपंचायतचं पाणी कंप्लेंट 1 वर्षभर यारो फुकट चाललं आज 2 महिने पाण्याला काय झालं
ह्याची जरा आम्हाला उत्तर दिलं तर गाववाल्याला बरोबर होईल. हे मॅडम बघा कशासाठी आम्हाला सवय लावली जेरच्या पाण्याची आणि आज माणसाला पाणी घ्यायला गेलं तर ती बंद आहे. कशासाठी बंद आहे नेमकं आम्हाला किती सांगावं लागलं. हा बोला मॅडम तुम्ही बोलता का नाही सरपंचांनी सांगू द्या मॅडमने सांगू द्या आम्हाला काय चालू सांगू. सरपंच बोला काय कशासाठी ते बदलायचे यार सांगा. का पाणी नाही तसं सांगा बाबा पाणी नाही याला. नाही नाही अशोक 5-4 वर्षे 5 रुपये टाकून माणसांनी यारून याला 1 वर्ष त्या अन्नाच्या काळात त्यांनी फोकाट चालू केला आणि माणसाला आम्ही जाऊन बंद केला वगैरे जाणीवपूर्वक. कशासाठी बरं येईल काय काय अडचण काय आली आता याला का बंद राहिला चालू होणार आहे का नाही ते पण सांगा. बंद राहणार आहे म्हणून सांगा. बाबा हे तुम्ही आरोप करता ही चुकी काय असं मी सांगा बाबा चुकी बोलताय तुम्ही. चालू मॅडम ते बंद झालं म्हणजे कशामुळे चालू होता सरपंच काही घोटाळा झालाय की काढायचंय मग ती मोठी रक्कम आहे ती काढता येत नाही मॅडम म्हणते त्यामुळे मग आता सरपंच तुम्हाला एक विचारू का पाठीमागं तुमच्याच काळात यारोचा घोटाळा जर झाला तर 3 दिवसात यारो चालू झाला. किती दिवसात 3 दिवसात आम्ही प्रत्यक्षात रोज बघतोय येतोय जातोय आणि सरपंच तुम्ही काही असला तर तुमचं मिस्टर दिवस उपाय यारो का करतोय. पण ह्या महिन्यात 2 महिन्यात काय झालं कोण सरपंच मग आभार तुम्ही गडी पण काय नाही त्या पाणी नाही पिणी नाही काय नाही ती झालं बरोबर. मग आता इथून पुढे चालवायचं कधी पण ठेवायचे. पत्र वगैरे तुम्ही सांगा. शेवटचा आमचा एक लास्ट काय झालं तुम्हाला सांगू जनतेला स्पष्टपणे सांगतो की या फिल्टर चालू करू देत नाहीत. कोण देत नाही म्हणजे तुम्ही स्वतः कसं मॅडमला सांगितलं मी की पंप दुरुस्तीला नेलाय. पंप दुरुस्तीला नेलाय त्याचा आपण जिओ टॅक्स ग्रुप काढून सगळ्या ग्रुपला टाकलं. त्या पंपाला ह्या 19-20,000 रुपये खर्च शहराचा पंप आहे हा आणि तो पंप दुरुस्त करायला नेलाय. पण मॅडमला 10 वेळा सांगितलं म्या की मॅडम ती बिल आणि MB एस्टिमेट करा. मॅडमने सांगितलं मला की ती मला करता येत नाही. फेब्रुवारी मध्ये ह्यांचा पद संपुष्टातून सरपंच प्रशासक बसले आहेत. त्यानुसार पत्रानुसार आपल्याला आवश्यक खर्च कर्मचारी खर्च वीज पाणी ह्याच्यावर खर्च करायचा. तर आपण मे मध्ये जवळजवळ 65,000 रुपये आरोग्य खर्च केलेला आहे. मी सरपंचाला मला सरपंच आपण भरपूर खर्च झालाय आता आपण खर्च करू शकत नाही. थोडे दिवस थांबा सरपंच बसल्यावर मी खर्च करता येईल हीच त्यांना सांगते. वर्षाला तुम्हाला पाणी आरोग्य ह्याच्यासाठी पैसे वापरा म्हणून तुम्हाला डायरेक्ट जी आर आहे मॅडम. पाण्यासाठी आरोग्यासाठी तुम्ही असं पळवाट काढू नका. पाण्यासाठी आरोग्यासाठी खर्च झाला तर तुम्हाला त्यासाठीच प्रशासक म्हणून बसवलंय. तुम्हाला असं कसं काय तुम्हाला कोण विचारणार आहे. आज मंजुरी घ्या आणि उद्या सकाळ आरो बसला पाहिजे. आरो बसत नाही मग पाण्याचं तुम्ही बघणार. तुम्हाला प्रशासक त्यासाठीच बसवलंय पाण्यासाठी आरोग्यासाठी. जर तुमचं काय अडचण आली म्हणूनच तुम्ही प्रशासक बसला. ऐकत नाही ते म्हणजे उद्या सकाळचा आरोप चालू झाला नाही तर ग्रामपंचायतीला टाळं ठोकले जाते. 100% सरपंच करत नाही. आदेश आहे. आदेश आहे तसा. आदेश तुम्ही पाळत नाही का.
तेवढा आदेश पाळला पाहिजे का नाही? तुम्हाला पाणी, आरोग्य, वीज कर ह्याच्यासाठी तुम्हाला प्रशासक म्हणून नेमलंय. जर उद्या जर झाला नाही आलो चालू तर मग ग्रामपंचायत वरिष्ठाला कळवलंय सगळं. सरपंचाचा 100% आरो चालू करण्याला प्रयत्न आहे. आणि ते दिवस उभा येत आणि रातभर सरपंचाचा संपूर्ण 100% आरो चालू करायला. सरपंचांनी फ्री पाणी दिलंय भरपूर 2 वर्ष. सरपंचाचा आदेश आहे तेव्हा चालू मॅडम म्हणतात 2 दिवसामध्ये चालू करून देऊ. मॅडम आपल्या ग्रामपंचायतमध्ये 30 ऑक्टोबर 2024 रोजी जवळपास 8 ते 9 बिल एका दिवशी काढलेली. ठीक आहे, तुम्ही कुठल्या विकास कामासाठी काढले आम्हाला माहित नाही, पण ह्याच्यावर उद्दिष्ट लेखानीच प्रश्नचिन्ह आहे. नेमकं पैसे गेलं कुठे, नेमकं रकमा अशी आहे. ऐका मॅडम, तुम्ही ऐकून घ्या अगोदर. रकमा अशी आहे त्या 1,14,000 रुपये रक्कम पहिली आहे, दुसरी 31,500 तुमच्या सगळ्या सांगा, 55,000 रुपये अजून एक रक्कम आहे. त्याच्याबरोबर पुढं 47,000 रुपये, 74,240 रुपये, 72,000 रुपये एक रक्कम आहे, 1,08,000. आणि ही सगळ्या रक्कमा एका दिवशी काढलेली आहे. अजून मोठ्या रक्कमा आहेत. 2,83,000ची एक रक्कम आहे मॅडम, आणि 2,35,400 एवढी एक रक्कम आहे. जवळपास 11 ते 12 लाखाचा हा सगळा अहवाल आहे. तर एका दिवशी काढलेली आहे. 30 ऑक्टोबर 2024 रोजी काढलेली 30 ऑक्टोबरला श्री नाईकबा इलेक्ट्रिकलच्या नावाने ही बिलं काढलेली 11 लाखाची. कामच लिहिलेलं नाही. तुम्ही कॅमेरा दाखवा. स्पष्ट इथं प्रश्नचिन्ह दाखवलेले आहे कामाच्या बाबतीत. तर प्रत्येक बिलावर आहे प्रश्नचिन्ह. तर तुम्ही प्रश्नचिन्ह जाऊन जर 11 आणि 12 लाख रुपये आमच्या ग्रामपंचायतीला काढणार आहे तुम्ही, तर पैसा तुम्ही ह्याच्यावरती इलेक्ट्रिक वाल्यावरती थेट गुन्हा दाखल करायची. कुठलीही वस्तू खरेदी करता तुम्ही ती बिलं काढली कसं काय? सोलर हाय मास्टर, दुसरं सौर प्रणाली, सोलर हाय मास्टर चौकातला इथला दिवा 1,38,000. सौर प्रणाली बसविणे 1,26,800. रेन वॉटर हार्वेस्टिंग 1,20,000 रुपये. काय असतं रेन वॉटर हार्वेस्टिंग काय असतं ते सांगा. काय तिथं पाणी अडवा, पाणी देवा ही ती बिलं ह्याच्यात बिलच होत नाही. नाईक बाबत ते माझा ऐकून घ्या. प्रश्न ऐका, प्रश्न तर ऐका ना. सौर दिवा एक मुसलमाना तिथं बसवला, एक मधला तिथं एक बसवला, त्याचं 82,000 रुपये. आणि बंदिस्त गटार तुकाराम मोरेन कीर्ती तिथं खाली कुठं म्हणजे त्याच्यात नाही बरं का, पण त्या काळात आलं ते आपलं इजुता त्या तिथं ते खाली येऊ. आणि त्याच्या आधीच मी सांगतो, 23-24चं मी सांगतो, माझ्या काळात 2च झाले. एक शौचालय मराठी शाळेचं आणि मारुतीच्या मागे एक मशानभूमीत रस्ता ते तुकाराम मोरेन केलता, ते 2,98,000. एवढे 2च कामं झालेत का तुमच्याकडे? ते भाऊसाहेबांनी केलंय सगळं. ठीक आहे बोलत का त्याला बोलत
नाही बरोबर आहे. त्यांनी येडा भाऊसाहेब होता काय येडा ग्रामसाहेब होता आता ही जी ह्यांनी किंवा गटार काय जी काय सांगितलं ना त्यातली एकही रक्कम ह्याच्यात मॅच झालेली नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की रक्कम तर मॅच नाहीच आणि ही सगळी इलेक्ट्रिकची बिल आहे ती. त्यात इलेक्ट्रिकचा आणि तुमच्या जे काय बांधकाम आहे त्या सांगण्याचा काय संबंध येतो का? तुम्ही इलेक्ट्रिकच्या दुकानातून बांधकामात सिमेंट आणले का हे सांगा आम्हाला. ऐका ना उद्दिष्ट नाही अहो तुम्ही म्हणता त्यात एक बिल नाही ऐका ना चौकशी लावली तर तुम्हाला सगळं काय मिळेल तुम्हाला बिल मिळेल बिल तिथं देईल. एक मिनिट. आता ह्यांनी सांगितलं की बिल टप्प्याटप्प्याने काढलेली ती. आता ह्या सगळ्या बिलावर 9 ते 10 बिल आहे ती एकच तारीख आहे 30 ऑक्टोबर 2024. मग आता ह्याचा मेळ कुठं घालायचा ती सांगा. टप्पा कुठं घालायचा एका दिवशी पुरावा येतं पुरावा तुमचे पैसे पुरावा असं दाखवा की असं हा काय तुला म्हणा एक मिनिट. आता माझा मॅडमला एक प्रश्न आहे की बाबा एवढी बिलं 8 ते 9 बिलं 10-11 लाखाची एका दिवशी ग्रामपंचायतला काढता येते ती का? आणि काढली तर ही प्रश्नचिन्ह देऊन बिलं का काढली? तुझे जे आता तुझे केलंय का ना तुला बिल सगळं माझ्या 2 वर्षाच्या काळातलं नाही ऐका की बिल मला तुमच्याकडे बिल नकोय. मला हे ग्रामपंचायत माझ्या काळातलं काय आहे का ना बिल? मॅडम तुम्ही खुर्चीवर बसा. मॅडम खुर्चीवर बसा. तुम्ही चहा द्या का मॅडम? आजच्या तरी आणा लागा रस्ता झालाय आमच्या जुन्या घराकडं आमच्या घराकडे एक जुना रस्ता झालाय पिराच्या मंदिरापासून ते किती मीटरचं बिल काढलंय आणि वाघजाई म्हणते तुमच्या काळातलं बरं का आता हात झटकू नका. वाघजाई मंदिराचा रस्ता पूर्ण झाला असं छायाचित्रांकित मी वाघजाई बघितलंय त्याच्यावर माहिती RTI टाकलाय चालू आहे ती. ती तुमच्या काळातली बिल आहे ती. वाघजाईचं जर खातात चाल तर बघा बघा तुम्ही मंदिराकडे जाणारा रस्ता 7 लाख रुपये बिल आहे 7 लाख रुपये. हा वाघजाईकडे जाणारा रस्ता झालाय का तर सगळ्यांनी मान्य करा. आणि एक आहे आमच्या घरापर्यंत मध्येच कसं काय रस्ता थांबला आणि झाला असला तर बघायचो झाला नसला तर बघायचा त्यांच्या काळात स्वतःच्या काळात झालं पूर्ण रस्त्याची अडचण बघा. काय दाखवलंय आमच्या स्वतःच्या घरापर्यंत आमच्या जुनं घर आहे तिथं जुन्या घराकडनं आता इथं गावात जायला येत नाही ती रस्ता सिमेंटीकरण झालं आणि आमच्या घरापर्यंत यायला तुम्हाला अडचण काय झाली त्याचं मीटर किती अंतर किती अंतरची बिलं निघून गेली तुमच्या काळात झाली. आणि वाघजाईचा रस्ता तुम्ही स्पष्ट सांगतो तुम्हाला एका डिरीला बांधलंय डिरीला बांधलंय वाघजाई डिरीच करून टाकली डिरीला बांधलं वाघजाई म्हणून आणि बिल काढलं. तुमचे काय नाही नको वाघजाई डेअरी
डिप्युटेशन मधनं मामाकडून आम्ही ठराव घेतला, त्याचं इन्व्हेस्टिमेट केलं आणि डिप्युटेशन मधनं आपण मामानी रसाची टाकलेला आहे की वाघजे डेअरी ते बिशी वस्ती हा असा उल्लेख झालेला आहे की गैरसमज घेऊ नका की वाघजेचा रस्ता, असं काय गैरसमज नाही. वाघजे डेअरी म्हणजे हनुमंत पाटोळे यांच्या डेअरीचं नाव वाघजे डेअरी, वाघजे डेअरी ते बिशेवस्ती असा अंतरातला रस्ता आम्ही ॲक्च्युअली खरा केला आहे. ओके आहे, कोणाला कागदपत्र असेल तर आमच्याकडे रेडी आहे, घेऊन जाऊ. 25 चालू वर्षाचा. तुम्ही कोणाला फोन केला सांगा ना, कोणाला फोन केला की घेऊन जाऊ? सगळ्यांना माहितीच्या अधिकारमध्ये उत्तर दिले त्याच्यामध्ये अपुरी माहिती दिली तुम्ही. आम्ही इंदापूरला पंचायत समितीमध्ये आम्ही ते अपील केलेलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला अपुरी माहिती दिली नाही. उत्तर नाही दिलं आम्ही वर अर्ज करून माहिती घेऊ. तुम्ही म्हणताय अवेलेबल आहे पण आम्हाला ऐका मॅडम, सगळे उत्तर केलेत आपल्याकडे. ऐका 25-26 जी आराखड्यातली कागद आहेत ती बिले काढलेली ती काम झालेलं आहे, ती आम्ही न हातात घेतल्यामुळं पोस्टाने टाकलेली आहेत. ज्यांनी अधिकार आम्हाला टाकले त्यांनी पोस्टाला आम्ही टाकलेलं आहे. ती पोस्टाचं मिळेल तुम्हाला, जर नाही मिळालं तर अजून देऊ. ऐका, बिल अधिकार आहे 30 दिवसाच्या मोहर तुम्ही लांबवलं, निम्मी माहिती मला आली. 190 रुपये बिल भरले, 30 दिवसाच्या मोहर अपीलीत गेलोय आम्ही. घरी ग्रामसेवकाची जबाबदारी. ऐका की, हो थांबा, तुमच्या ऐका सरपंच, ऐका की तुम्ही सरपंच आहे आम्हाला मी मान्य आहे बरं का, पण सरपंच तुम्ही आता प्रशासक आहे, तुमच्या नावाने आरटीआयचा अधिकारी येत नाही, मॅडमचा अधिकार आहे. आम्हाला हेल्पडा मॅडम लावले ते महाराज, हे मॅडमला विचारू देत की तुम्हाला, तुम्ही तुमचं काय बोला, थांबा तुम्ही प्रशासक म्हणून तुम्ही या, त्यांनी बोलायचं या. मॅडम बोला. त्यांचं समाधान झालं नाही, ते आपल्यात गेले. त्यानुसार त्याला फोन पण केला. ते म्हणे मी ज्या वस्तीवर मी सोमवारी येतो, ते परत आलेच नाही. त्याच्यानंतर जी काही विकास कामं झालेत त्याचे फोटो आहेत, लोकेशन गोतवंडी आणि निमगाव केतकी, आणि त्याला कॅमेराला बोट लावून काळे फोटो अपलोड केले. हे कशामुळे म्हणजे झालंय काय त्याला सांगता आलं नाही, लक्षात घ्या, समजून सांगतो तुम्हाला. समजा गावात एखादं स्वच्छतागृह बांधलं, उदाहरणार्थ सांगतोय, स्वच्छतागृह बांधलं असेल तर त्या स्वच्छतागृह काय करायचं, समजा ते बिल काढायचं असेल तर त्याचा फोटो गोतवडीच्या स्वच्छतागृहाचा गावात जाऊन काढायचा, ती तिथं अपलोड करून बिल काढलं. उदाहरणार्थ सांगितलं, अशी कामं केलेली आहेत, त्याचं पुरावा मेरी पंचायत ॲपवरती कुणीही बघू शकतं. काही ठिकाणी फोटो लावले त्याला. लक्षात आलं, सगळ्याच काळात झालेलं आहे, एका काळात नाही. 2021 पासून 2000 आता जे चालू आहे ना, इथपर्यंत तुम्हाला पुरावा एका मिनिटात दाखवते. पुरावा काळ काय प्रत्येकाच्या काळात झालंय. आम्हाला कळायची गरज नाही, मॅडम उत्तर देतील आम्हाला. मॅडम उत्तर देतील. आम्हाला माहिती झालं ऐका की मॅडम उत्तर देते, काळवा करू नका. मॅडम उत्तर देते, मॅडम सांगते ना, विषय संपला. उत्तर देतील. सांगा, प्रश्न सांगा. हो किंवा नाही म्हणा, विषय संपला. मॅडम एक मिनिट ऐका ना, एक मिनिट ऐका मॅडम, एक मिनिट ऐका ना, एक मिनिट ऐका. सरपंचाने जे उत्तर दिलं मॅडम, ती अपेक्षा तुमच्याकडून असायला पाहिजे. सरपंचाने असं उत्तर तुमच्याकडून त्यांनी उत्तर दिलं, हे योग्य उत्तर देत आहे, तसे तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे साहेब. मॅडम तुम्ही बांधलेला तुम्ही बांधलेला आहे मॅडम उत्तर देण्यासाठी यांच्या. ऐकून घ्या, प्रश्न ऐकायचा. उपलब्ध दप्तरानुसार तुम्हाला माहिती मिळालेली आहे, तुमचं समाधान होत नाही, तुम्ही अपील करा, त्यानुसार तुम्हाला माहिती. ठीक आहे, तो विषय संपला. आता एक शेवटचा आहे का? त्याच्यानंतर विषय संपलेला एक आहे. मिनिट थांबा. बरीच माणूस आहे. लास्ट घ्या. विषय घ्या मॅडम. ऐका की, एक निव प्रश्न एवढा विचारा, फक्त याच्या बाबतीत काय घडलं ते सांगू द्या. सांगा की नंतर, एक मिनिट एवढा प्रश्न होता. घरकुल आलं तर मला घरकुल माझं पूर्ण झालं नाही, बाथरूम माझं पूर्ण झालं नाही, आणि माझं बाथरूमचं बिल घरकुलाचं बिल पूर्ण ह्यांनी अपडेट केलं. म्हणजे काढलेलं आहे. मला परत काढलंय. तुमचं नाव सांगा तिथे. बाथरूम माझं झालं ना, शाळेचं बाथरूम लावलंय आणि घर पूर्ण झालं म्हणून बाथरूमच नाही. नाही, काळा बाजारचा विषय नाही, तर समजत नाही म्हणजे सोडून विषय. ऐका, जे आता हे जे मुद्दा मांडतो नाही माणूस, ह्याचं बाथरूम नाही काय नाही, ऐका, शाळेचं बाथरूम आहे समोर,
शाळेच्या अधिकारी काय करतात? अधिकारी देतात ना फोटो काढायला जीपीएस फोटो परस्पर बिल खाल्लंय. म्हणजे बिल निघली पण किती किती नाही निघले 100%. 100% निघली नाही ती कामच झालं नाही आणि मग बिल निघली कशी ती कुणी काढली बिल ह्याच्या पैसे नाही. तू काय म्हणतो असं मग तुझ्या खात्यावर आलं कसं? असा विषय नाही ह्याला भेटलेच नाही पैसे. जो कोणी लाभार्थी असेल त्याच्याच नाव बिल जाणार नाही. त्याच्या पुरा जाऊन बिल निघले पण ह्याला मिळाली नाही ती खात्यावर नाही. तसं पैसा हा बिलाचा विषय आहे का? ऐकून घ्या मॅडम. हा बिलाचा विषय जी घरकुलाचा आहे. पुढची बसा मॅडम तुम्ही. घरकुलाचा विषय कसा असतो मला माहिती आहे. पहिला शासनाकडून 15,000 रुपये हप्ता पडतो पायासाठी. ते पायाचा हप्ता पडल्यानंतर ती पाया बांधायचा फाउंडेशन, आणि फाउंडेशन पडल्यानंतर दुसरा हप्ता होतो. दुसऱ्याचा फोटो काढायचा, तिसरा हा येतो, आणि तिसऱ्याचा फोटो काढायचा. त्यावेळेस स्वतः फोटो काढाय मालक असल्याशिवाय हप्ता पास होत नाही. पास होतो स्वतःच्या खात्यावर होतो, दुसरीकडे जात नाही. त्याच्या खात्यावरती पैसे आले नाहीत आणि तो जर समजा पंचायत समितीत मी त्यासोबत गेलो होतो आणि जर पंचायत समितीचा अधिकारी काय म्हणतो माहितीये का की ही बिल ऑलरेडी काढलेलं आहे, त्याच्या खात्यावर पैसे नाहीत काय नाहीत. सगळे सरपंच तुम्ही यस म्हणला. मॅडम सल्ला घेऊन टाकायला. हा बरं, तुम्ही किती दिवसात तुम्ही मला काय म्हणला की 300 रुपये खात्यावर बिटू भाऊ काम काय करता यायचं ना, आता तुम्हाला दिवाळीत बिल देते. ही सत्य कथा आहे. 20,000 उपलब्ध झाल्या. ऐका, 20,000 रुपये देते, 50,000 रुपये 15 वाल्यावर देते, 15 वाल्यावर देते. ही सत्य कथा आहे. 70,000चा मुरुम टाकला अण्णासाहेब खोट आहे, सचिन खोट आहे. 1,30,000 हा, ती तुमचं किती असेल? माझे देखता 70 का. ऐकून घ्या की आता माझं होऊ द्या. हा त्याने बी टाकलाय. शंका बाळगून ह्याचा 70,000 ह्याचा पैसा टाकलाय. ऐकून घ्या मॅडम, ऐकून घ्या. अजून 1 रुपयाचं बिल काढा ना तुम्ही. ती ट्रॅक्टरवाली तुम्ही काय म्हणला? 1,000 रुपये जर काढत नसलं तर ह्याला काय गांभीर्य आहे का नाही? पदरने डिझेल टाकलंय मी स्वतः, आणि ह्या माणसाकडनं मी 1 लिटर डिझेल घेऊन ट्रॅक्टर घरी आणलाय. माझं बिल अजून ठेवलंय, आणि माझं बिल कधी देणार आहे? मॅडमला इतरा तुम्ही. काम घेऊन आलो आम्ही 10,000 रुपये तर हे करत नाहीत. मॅडम माझं उत्तर द्या तुम्ही. 12 लाख तुम्ही इलेक्ट्रिकलचं बिल एका दिवशी काढताय. माझं गरीबाचं 7,000 तुम्हाला बिल निघणार. 7,500 सोडून दिलं मी. 7,000 द्या मला. 7,500 बिल आहे. 7,500 डिझेल दुसऱ्याचं घेतलंय. आणि ह्याच्यात माझं बिल कधी
आमच्या गावाला जाऊ. किती दिवसांनी त्याचा वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष वरल्या 5 वर्ष तुम्ही हायतावर तरी मला मिळावं माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे माझी. ए, गाण्याच्या बिलाच्या amount. अण्णा काळेलकर डिजिटल काळेलकर टाकलाय किरण मार्कंडींना टाकलेला आहे अण्णा काळे सरपंच घर ते फाट्याने मुरुम टाकलाय विठ्ठल काळेलकर तिथं खेपा 15 खेपा टाकले ते तुझं बिल सांग. जेसीबी तासावर चाललेला आहे आता ते बिल मी लिहिलेलं आहे किती आहे ते बिल? आता माझ्या ध्यानात नाहीये मी समजा हे ग्रामपंचायतीला तयार केलेलं आहे. सांगतो तुम्हाला, समजा मी स्वतः सांगतो. खर्च नाही माझा एकूण आहे. एक कधी प्लेस्टिक घेऊन पाणी टाकी ती विहीर पुरून टाका पुन्हा आणि सगळ्यांना नागरिकांना एक आव्हान आहे, पाणी पट्टी कुणी सुद्धा भरू नका ह्याला. पाणी जसं पाणी कशी काय पाणी जसं पाणी पडू भरून काय करायचं सांगा तुम्ही. पट्टी भरल्याशिवाय दाखलं देत नाही. हा तिथे हे मुद्दा आहे ह्याचा. माझा असा मुद्दा आहे गावाला परिस्थिती जाईल पण मॅडम कुत्री तेवढी मारायची शिरडे धरते ती माणसाला धरते ती या गावातलं कुत्र्याचं करायचं काय कुणाची मारते ती म्हणजे प्रत्येक मेट्रोवाल्याची तक्रार आहे ग्रामसभेत विषय घ्या.